लक्ष्मी होती माझ्यासाठी. पण ही मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं. तिचे लक्षण तर बरोबर नव्हते. मी काय करणार? मी माणूसच आहे हो. मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची वेळ आली मला. माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून. लक्ष्मी होती, एक जन्माला पोराला दिलं तिने, एक आई होण्याचं भाग्य हिच्या मग आणि ही मला मारायचा प्रयत्न करते. हिचे भाऊ, तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेहुणा, हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे. आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्याने बी मला मारायचा प्रयत्न केला. हाय ते विठ्ठल आगावाचं, ते बी काय कमी नसन. आणि मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारावं लागलं. मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं. मला नाईलाज होता. माझ्याजवळ कोणतं पर्याय ठेवा म्हणता याने मला हिने मारून टाकायचा प्रयत्न केला होता. हिने माणसंसुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये हिचे 100% पेरलेले आहेत. आहेत आहेत इथंच आहेत. पुढे जाणार माझ्या खाली पोहून नाही का आता बत्तीन गुतून. ते तर सांगते ना काय काय खरं आहे ते. इथंच आहेत. घरं माहिती कुठं कुठं जाते साफसफाई करायला, भांडे घासायला जात होती. हे नियोजन करायचं, नियोजन कसं करायचं, काय करायचं प्लॅनसाठी चालू होतं. हे एवढंसं वाचू अहो. आईने जन्म दिला तर तिला बी मारायचा विचार केला असं नाही. काय ना करू शकत. खानदानात पिटवून हेच करू केला असेल ना. पुन्हा मी बोलतोय बाळा. मग नागला असतो मला करावं लागलं. काय करू आता? नळं कोडं पडलंय माझं नळं. मी शिवदास तुकाराम घेते. मला मारायचा प्रयत्न केला याने. नळं कोरडं पडलंय माझं स्वतःचं नळं कोरडं. मला मारायची इच्छा नव्हती याला. पण हिने जर असलं असं तर त्याचा सुगावं लागलच ना, काहीतरी कळलंच ना, सत्य येईन ना समोर. पण मी वाईट हेतून कधीच केलं नाही. कधीच नाही केलं. माझा वाईट हेतू नव्हताच. मुळातच माझा वाईट नव्हता हेतू. मीला सांभाळलं असतं, मला कोणतं हाकून नसतं. आता काय बोलणार आता? मला फक्त मी एवढं बोलू शकतो, मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली. नाही तर मला करावं अशी इच्छा नव्हती. मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही. अशी माझ्या वेळ आली. ह्या बाईने मजबूर केलं मला.